म्हणजे ना जो पण इथे येईल आणि ही मूर्ती बघेल ना पहिल्या नजरेत बुक करून टाकेल. आणि इथे एक पेंटिंगचं काम सुरू आहे, ते बॉर्डर वगैरे. शिवपार्वती मागे आणि पुढे गणपती बाप्पा, म्हणजे मम्मी पप्पा पुढे गणपती बाप्पा. ही मूर्ती बघा किती क्यूट आहे. ही बैलगाडीवर बसलेले गणपती बाप्पा एकदम छोटे गोलू मोलू. रामललांच्या अवतारात गणपती बाप्पा. आता मी त्या मोठ्या वर्कशॉपला चाललेलं आहे जिथे 15 ते 20 फूट अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात. आपले हनुमानजींच्या अवतारामध्ये हनुमानजी पण असंच बसताना एकदम. गाईस, तर तुम्ही माझ्या मागे बघताय किती सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या अशा मूर्त्या आहे इथे. बस काही कलर वगैरे द्यायचा बाकी आहे, धोती वगैरे घालायची बाकी आहे. गरुडावर उभी आहे ती असोद्याची आहे. सागर पार्कच्या पेट्रोल पंपची मूर्ती. हां बरोबर. तर चला तुम्हाला एक खूप सुंदर मूर्ती दाखवतो जे की गजानन महाराजांच्या रूपामध्ये आहे. जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, खूप दिवसापासून मी इथून ब्लॉग सुरुवात करतोय आणि मला खूप कमेंट्स येत होत्या की तू जळगावला आलाय तर चंदूलाल वर्कशॉपमध्ये जा आणि तिथे जे सुंदर सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांचा ब्लॉग बनव म्हणे. खूप म्हणजे खूप कधीपासून कमेंट्स येत आहे मला, बट मी मुंबईला होता मग त्यामुळे मला कवर करता नाही आलं. लास्ट फायनली तो मुहूर्त काढला, मी तिथे जातो ब्लॉग बनवतो छान. आणि आता आहे ना खूप गरम होतं आहे लिटरली. म्हणजे जेवढा जळगावमध्ये पावसाळ्यात पाऊस पडत नाही तेवढं जास्त गरम होतं उलट पाऊस पडल्यानंतर. पण बघा आताच काल पाऊस पडून गेला तरी एवढं गरम होतं की कायच सांगू. एनिवेज आता 2 वर्कशॉपमध्ये जायचं आहे जिथे लहान लहान मूर्त्या बनवतात आणि जिथे एकदम मोठ्या मोठ्या मंडळाच्या मूर्त्या असतात ना तिथे 2 ठिकाणी जायचं आहे. एक रिंग रोडकडे आणि एक इथे आराड शाळेकडे. सो थांबा श्वास घेऊ द्या. हां, सो म्हटलं दोघीकडे जाऊ आणि दोघीकडे कवर करू आणि बघू. मी तर सॅटर्डेपर्यंत आहे जळगावमध्ये, मग अजून बघेल बाकी ठिकाणी कुठे कुठे कवर करता येईल तसं करेल मग कवर. आजचं वातावरण मस्त एकदम, ऊन वगैरे आलेलं आहे, पाऊस पडतच नाही, नुसतं गरम होतं यार. काहीच तर चला मी पोचलेलं आहे आता चंदूलाल आर्ट वर्कशॉपला इथे आणि तुम्हाला पण दाखवतो आणि मी पण बघतो की कशा सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्ती आहे यावेळेस म्हणून. बट यार मी बघतोय इथे मोस्टली मूर्ती आहे ना त्यांना कलर द्यायचा बाकी आहे. आणि पहिलीच मूर्ती बघा माझ्या मागे किती सुंदर आहे. प्रभू श्री हनुमानांच्या खांद्यावर गणपती बाप्पा. म्हणजे ना जो पण इथे येईल आणि ही मूर्ती बघेल ना पहिल्या नजरेत बुक करून टाकेल. म्हणून ही मूर्ती आधीच बुक होऊन गेलेली आहे. बघितल्याबरोबर बुक झाली असेल किंवा कोणी बनवायला सांगितली असेल कोणत्या मंडळाने. बुक झाली का? कोणत्या मंडळाची आहे? अच्छा, तुम्हाला नाही माहिती का? बरं, जुन्या गावातली का? तेच म्हटलं कोणी पण बघितल्याबरोबर बुक करून टाकेल पहिल्या नजरेतच. काय किंमत आहे आणि हिची त्यांनाच माहिती. हां, अजून कलरिंगचं काम मोस्टली बाकी आहे मूर्तींना. नमस्कार. चला आता तुम्हाला आधी मी रॉ दाखवून देतो आणि इथे एक पेंटिंगचं काम सुरू आहे, ते बॉर्डर वगैरे. गणपती बाप्पा मोरया. आता आजची तारीख आहे गाईस 21 तारीख आहे आणि पुढच्या 7 तारखेला गणपती बाप्पा आहे पुढच्या महिन्यात. हे बघा, शिवपार्वती मागे आणि पुढे गणपती बाप्पा, म्हणजे मम्मी पप्पा पुढे गणपती बाप्पा. इथे नंदी भगवानांवर बसलेले गणपती बाप्पा एकदम महादेवाच्या अवतारात. त्यानंतर इथे पण सेम आहे, इथे नंदी भगवान बसलेले, गणपती बाप्पा त्यांच्यावर बसलेले आणि मागे शिवलिंगे, हातात त्रिशूल आहे. इथे हे ही मूर्ती बघा किती क्यूट आहे. ही बैलगाडीवर बसलेले गणपती बाप्पा एकदम छोटे गोलू मोलू. त्यानंतर इथे पण महादेवाच्या अवतारामध्ये आणि खाली नंदी भगवान आहेत. जी रामललांची एकदम सुंदर मूर्ती अयोध्यामध्ये सेम तसंच ह्या वर्षी गणपती बाप्पांना सुद्धा तसं रूप दिलेलं आहे गणपती बाप्पांना सुद्धा. सो हे बघा रामललांच्या अवतारात गणपती बाप्पा है ना सुंदर. इथे कलर बाकी यार मोस्टली. मागे पण मंदिराचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे आणि महादेवांच्या अवतारात गणपती बाप्पा. इथे अयोध्याचं आहे. हां, हे अयोध्या श्रीराम मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ना मंदिराचं सेम तसं आहे आणि इथे पण गणपती बाप्पा श्रीराम ललांच्या अवतारामध्ये.
हातात धनुष्यबाण आहे आणि इथे जय श्रीराम लिहिलेलं आहे. कृष्ण भगवान आणि राधा. चंदूलाल वर्कशॉपचे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ना ते किती सुंदर सुंदर आहे यावर्षी. आता मी त्या मोठ्या वर्कशॉपला चाललेलं आहे जिथे 15 ते 20 फूट अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात. आणि हे दादा आहे, या दादांनी मला आता पण ओळखून घेतलं. मी लास्ट टाइम पण इथे आला होता ना. विनय राणा, हे तुमचंच आहे ना सर्व? हां, आता तिथे चाललं आहे आता मोठ्या वर्कशॉपला. अच्छा, ते पण तुमचंच आहे ना? हो, येतो मग. चला येतो, बाय बाय. आणि आता मोठ्या वर्कशॉपला जाऊ आणि तिथे जाऊन शूट करू. घाम भाई, पूर्ण घाम येऊन. तर काहीच फायनली मी पोचलेलं आहे रिंग रोडला आता चंदूलाल वर्कशॉपला. आणि तुम्ही माझ्या मागे बघतात हे की किती मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथे. आणि मोस्टली आहे ना यावेळेस कलर वगैरे थोडासा देऊन झालेला आहे, फक्त धोती वगैरे ते घालायचं बाकी आहे. आता तुम्हाला दाखवतो मी मध्ये जाऊन. इथे खूप मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत, त्या साईडला पण आहे. बट आधी मधल्या चेक करून घ्या तुम्ही. चला आता जाऊ मध्ये. हे बघा 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 किती सुंदर. तुम्हाला बोलला होता ना मी की मूर्तींना कलर वगैरे देऊन झालेला आहे म्हणून. आणि तिथे खूप खूप मोठी मूर्ती आहे तिथे एक, पण मग कुठून जायचं आता तेच रस्ता सापडत नाही आहे. हे बघा ही पण किती मोठी आहे गणपती बाप्पांची मूर्ती. तिकडे कलरिंग वगैरे चालू आहे. बघा किती सुंदर आहे. घोड्यावर आहे, पांढऱ्या घोड्यावर. कल्की अवतार आहे का दादा ही? नाही, कल्की अवतार आहे का? नाही का? असे ते घोडे दिसले ना, पांढरे घोडे, म्हणून वाटलं तसं. 3 आणि 1 2 3 हातात धनुष्यबाण असं वाटतंच आहे की ते कल्की अवतार आहे म्हणून, पण नाही येते. किती सुंदर आहे. त्यानंतर हे पण आहे तिथे इथे. ओ भाई असं हां, आपले हनुमानजींच्या अवतारामध्ये हनुमानजी पण असंच बसताना एकदम
किती सुंदर आहे ना ही मूर्ती. आई किती मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथे. वगैरे घालायची बाकी, त्यानंतर तर एकदम सुंदर दिसतील. आणि जे त्या साईडला होते ना ते खरंच एवढे मोठे मोठे होते, म्हणजे या पत्र्यापर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तिथे बघा. अजून तर यांना कलर वगैरे द्यायचं बाकी आहे ते सांगितलं. आणि त्यानंतर मग बाकी तेव्हा सुंदर दिसतील, या खूप सुंदर दिसतील. कोणत्या मंडळाची ती? वरद प्रतिष्ठान. कुठे आलंय? प्रेमनगर का? अच्छा, प्रेमनगरची सर्वात मोठी गावची आहे. ती स्टार्टिंगला ती हा भडगावची. आणि ही ही आसोद्याची आहे. ही सागर पार्क. ही आसोद्याची आहे. ही अच्छा, ही गरुडावर उभी आहे ती आसोद्याची आहे. ही सागर पार्कच्या पेट्रोल पंप समोरची. हा बरोबर. आणि हे ही एरोंडलची आहे. ही शिरपूरची. एरंडोलची ही आहे. हां. आणि शिरपूरची ही आहे. चांगलं आहे, मस्त आहे. आणि ते जे ते घोड्यावर बसलेले आहेत ते इंदोर. इंदोरवरून गणपती बाप्पांचे, म्हणजे इंदोरवरून लोक जळगावला आले गणपती बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी. इंदोरची ती मूर्ती जे ते दाखवलं ना, 3 घोड्यांवर बसलेले गणपती बाप्पा. ही पंचमुखी हनुमान आहे ना, त्याच्या मागे एक मंडळ आहे तिथली, ही आपल्या जळगावमध्येच. सुंदर आहे ना. इथे खाली हे काय? टायगर. दात जास्तच बाहेर आलेले टायगरचे. हे पण लावणार आहे का खाली? नाही, वरती. अच्छा, वरती एकदम मुकुटवर, म्हणजे मुकुटच्या मागे हनुमानाच्या रूपात आहे ती. आर एल ग्रुपवाले. आरेल कुठे ते? बापना आठवते. अच्छा, कांचननगरची ही मूर्ती जे हनुमान ललांच्या अवतारात आहे ना. बघितलं त्या दादांनी आहे ना, मला डायरेक्ट कंटिन्यू सांगितलं ही मूर्ती कुठली, ही कुठली. म्हणजे एवढं लक्षात ठेवणं पण किती अवघड असतं. आता माझ्या समोर आहे ना एक मूर्ती आहे आणि खूप 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 सुंदर आहे. हे बघा किती सुंदर आहे. इथे आहे गणपती बाप्पा उंदीर मामावर बसलेले, तिथे पिकॉकवर बसलेले, तिथे याच्यावर बसलेले सिंह, वाघ, आपलं लॉयन. आणि इथे पण पिकॉकवर आहे. म्हणजे जे कंटिन्यू गणपती बाप्पा ज्याच्यावर बसलेले त्यांना बाहेर ठेवलेलं आहे. नंदी भगवान आणि गणपती बाप्पा बघा ना किती, म्हणजे डायरेक्ट असे ओरिजिनल वाटतंय. असं वाटतंय की गणपती बाप्पा खरंच्या नंदी भगवानांवर बसलेले. तर चला तुम्हाला एक खूप सुंदर मूर्ती दाखवतो, जे की गजानन महाराजांच्या रूपामध्ये आहे. तिथे गजानन महाराज पण आहे आणि मागे दत्तात्रय भगवान आहे गाईसोबत. किती सुंदर आहे ही मूर्ती. मला माहिती खूप जणांनाही आवडेल. पुन्हा अजून एक मूर्ती गणपती बाप्पांची जी की रामललांच्या रूपामध्ये. ही पण एक झाकलेली, ही पण खूप सुंदर आहे. तर झाकलेली तिला. आणि अच्छा, हे दोन आहे सेम. इथे महादेवांच्या ही तिथे पण बघितली होती आपण आधीच्या चंदूलाल वर्कशॉपमध्ये. तिथे पण बघितली होती सेम. कलर वगैरे द्यायचे बाकी आहे. यावेळेस लहान लहान मूर्त्या नाही आहे यार. बघितलं तर लास्ट टाइम इथेच ठेवलेलं होतं लहान लहान गणपती. फायनली शूट केलेले चंदूलाल वर्कशॉपचे जे गणपती बाप्पांचे सुंदर सुंदर मूर्ती होते ते सगळे मी कवर केलेले. आणि मोस्टली आहे ना कलर द्यायचा बाकी आहे.
धोती वगैरे घालायची बाकी आहे. जर तुम्हाला ह्या सर्व मूर्ती बघायच्या असेल तर मग 7 तारखेला टावरकडे गणपती बाप्पांचे जेव्हा आगमन होतं तेव्हा येऊन जा. तेव्हा तुम्हाला या सर्व मूर्ती दिसतील. सर्व तर नाही दिसणार, काही काही दिसतील आणि खूप सुंदर दिसतील.